ब्रिगेडियर सुनील गावपांडे आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. ब्रिगेडियर गावपांडे, ही आत्ताची अपडेट तुम्ही बघितलेली आहे. पंतप्रधान मोदींनी क्लिअर केलेलं आहे की आम्ही आमच्या अकॉर्डवरती सगळं केलेलं आहे, आम्हाला कशाची इतर कुणाची गरज नाही आहे आतमध्ये बोटं खुपसण्याची किंवा मध्यस्थी करण्याची. हाँ, बरोबर म्हटलंय तुम्ही. आणि आज जो संदेश दिलाय, बोला, तुमचा आवाज येतोय. हां, मी काय म्हटलं की तुम्ही जे सांगितलं याच्या पूर्वीचं वक्तव्य आणि जे बातम्यांमध्ये दाखवतं बिलकुल बरोबर आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरुवातीला संघर्ष सुरुवात करून त्याचं युद्धामध्ये रूपांतर पाकिस्तानने केलं, भारताने नाही केलं. भारत फक्त एवढंच करत होता की जिथून आपल्यावरती हमले होतं ते आतंकवाद्याकडून तेवढी स्थळं नष्ट करावी, ते आपण बरोबर केलं आणि बाकी आपण टेहाणी करून लक्ष ठेवत होतो. पण त्यांनी ते वाढवलं. एस्केलेशन वॉज डन बाय पाकिस्तान. म्हणून आपल्याला पुढच्या कारवाई कराव्या लागल्या, त्या देखील कशा, बिना नागरिकांना टच करून आणि त्यांच्या कुठल्या स्थळांना. आता हे जे संघर्ष सुरू होता त्याच्यामध्ये सतत त्यांच्याकडून जास्ती आक्रमण किंवा धोका होता आणि तो धोका थांबवण्यासाठी अचानक काल असं कळलं की एकदम अमेरिकेकडून म्हणा किंवा त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनी जे पावलं उचलली त्याच्यामध्ये आपल्या भारताचं असं काहीच नव्हतं की ट्रम्पनी त्याच्यात भूमिका घालवावी किंवा क्रेडिट घ्यावं. हे कम्प्लीट क्रेडिट आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचं आहे आणि त्याचबरोबर सैन्य दलाचे जे लोक आहेत त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे. म्हणून पंतप्रधानांनी वारंवार म्हटलंय की आम्हाला याच्यामध्ये कोणाची मध्यस्थी नको, पहिलेही म्हटलं होतं आणि याच्या पुढे पण राहील. कारण हा जो आतंकवाद्याचा मुद्दा आहे तो फक्त भारत आणि पाकिस्तानच्या मधला आहे. कोणामधला आहे तो? भारत आणि पाकिस्तानमध्ये हा जो आतंकवादाचा मुद्दा आहे तो पाकिस्तानचं जे लष्कर आहे ते त्यांना पाठिंबा देऊन, आणि त्याचबरोबर बरेचदा आपल्याला दिसत येतं चीन देखील त्यांना मदत करत असतो, येन केन प्रकारे, आणि त्याप्रमाणे ते आपल्यावर करतात. म्हणून हा मुद्दा भारताशिवाय कोणी सुलझवू शकत नाही. म्हणून याच्यामध्ये अन्य कुठल्याही देशांनी पडू नये, ही आपल्या पूर्ण जगाची त्यांची ती रिक्वायरमेंट असली पाहिजे आणि त्यांना याची गरज असली पाहिजे. आणि दुसरं असं आहे की हा जो संधी म्हणून जो करताय, हा संधी कसा आहे की संधी कोणामध्ये असतो की दोघां व्यक्तींमध्ये असतो. अचानक कसं काय झालं की काय झालं, कसं झालं काय माहित नाही, झालं गेलं पार पडलं असं म्हणून चालू शकत नाही. जर त्यांनी तो संधी 3:35 त्याच्यावरती चर्चा केली आणि 5 वाजता तो लागू केला. आता लागू केल्यानंतर त्यांच्याकडून सुरुवात झाली होते. आपल्या इथे लोक नाही गेले, पाकिस्तानची जी माणसं होती त्यांचं जे परराष्ट्र खातं होतं त्यांनी घुटणे टेकले आणि त्याच्यामुळे हे आलं. तरी भारताने सामंजस्य दाखवलं नेहमीप्रमाणे. आपली जी सौहार्दाची जी भूमिका आहे ती पत्करून आपण म्हटलं ठीक आहे चालू द्या, पण पुढच्याच अर्ध्या तासात त्यांनी सुरुवात केली. म्हणून आपल्याला तीक्ष्ण डोळे ठेवून, डोळ्यात तेल घालून, आपली टेहाणी करून आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागली आणि याच्या पुढे पण करता येईल. म्हणून बहुतेक आज बैठकीमध्ये जे मी आताही बातम्यांमध्ये वाचलंय, यदि तुम ईट का जवाब पत्थर को देंगे, गोळी उठवाल तर त्याच्यावरती गोळा लागेल, हे जे वक्तव्य आले ते त्या पार्श्वभूमीवर आहे. अगदी. आणि अमेरिकेचं जे वक्तव्य आलेलं होतं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर की भारत पाकिस्तान प्रश्न इज नन ऑफ आवर बिझनेस, मला वाटतं तोच धागा पकडून भारतानेही तो संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला प्रश्न इज नन ऑफ एनीबडीज बिझनेस. म्हणजे त्यांनी जो सिंधू जल कराराचा उल्लेख केला की आम्ही याच्यामध्ये टॉप पोझिशनमध्ये होते, आमच्या हातात आहे पाकिस्तानला पाणी सोडायचं की नाही हे, आणि त्या याने आम्ही पाकिस्तानच्या नरडीला फास आवळू शकतो. पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलेलं की आम्ही सुपिरियर आहोत, जे आजवर फार कमी वेळा झालेलं होतं. याच्या आधी कधी तो करार बंद केलेला नव्हता 1960 पासून तसं पाहिलं तर. कारण भारत नेहमी लोकांना मदतच करतो. आपल्या इथे देखील आपली संस्कृती काय, कोणी दारावलं तर आपण त्याला पाणी देतो. तर आता ही जी संस्कृती आहे आपण बरीच वर्ष बाळगली, पण आता याच्या पुढे काय झालं की त्यांनी ज्याप्रमाणे ही जी कारवाई झाली 22 एप्रिलला, त्याच्या पुढे जर आपण तशीच भूमिका ठेवली तर पूर्ण आपल्याला माहिती आहे देशामध्ये काय ओपिनियन आहे, लोकांचं काय मत आहे. अशा वेळेस आपल्याला काहीतरी कठोर भूमिका घ्यावी लागेल. कुठे ना कुठे भारताला असं पाऊल उचलावं लागेल की जो शत्रू आहे आपला तो 5 नाही 10 नाही 100 पावलं मागे जाईल. आणि म्हणून मग IWT जो करार आहे त्याच्यावरती आपल्याला तो तोडावा लागला आणि तो पुढे आजही सांगण्यात आलाय, जरी संघर्ष विराम झाला, संधी झाली, तरी IWT इंडस वॉटर ट्रीटी तो तसाच राहील. इट विल बी केप्ट इन अबेन्स, म्हणजे तो त्याला बंद एका खात्यात ठेवलं आणि बंद नंतर त्याच्यानंतर आपलं जे नेतृत्व आहे भारताचं ते पाहिल कुठपर्यंत त्यांच्याकडून पुढाकार होतो, ते कुठपर्यंत पुढची पावलं टाकतात का, त्याच्यामध्ये काही तथ्य आहे की नाही आहे, आणि त्याप्रमाणे मग सगळ्या जनमानसांचं मत
जे आपल्या देशामध्ये राहतं त्याचा विचार सगळा करून आणि त्याच्यानंतर पुढे काही पावलं उचलण्यात जातील. आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे की पाणी जे आहे, आपण कोणाचं शेतीवर डोळा नाही किंवा दुसऱ्यांच्या उत्पन्नावर डोळा नाही, पण आपल्याला जे काही करायचं होतं या उद्देशामध्ये, तो आपण आपला जो करार आहे तो बंद करून त्यांना तो दर्शवलेला आहे. त्यांना आता कळलं आहे की जर काही याच्या पुढे अजूनही थोडे दिवस हा टिकला तर त्यांची इकॉनॉमी कितपत जाणार आहे. आज जास्तीत जास्त पाणी पाकिस्तान व्याप्त पंजाब, जे त्यांचे मेन लोक आहेत, कम्प्लीट पाकिस्तान इज कंट्रोल बाय द पंजाबी पीपल, तिथलं जे कम्प्लीट ॲग्रिकल्चर आहे ते पूर्ण धोक्यात राहील हे त्यांना जाणून चुकलं आहे. म्हणून त्यांनी काल जाऊन त्यांचे घुटणे टेकले की काही करा, हा संधी घडवून आणा, असं तसं करून मग त्यांनी कुठे जाऊन ती पावलं उचलली आणि आपल्यावर ते आणलं. पण आपला करार बरकरार राहील. इट विल बी केप्ट इन अबेन्स टिल फर्दर ऑर्डर्स ॲज स्पेसिफाईड, असं जे सांगितलंय प्रधानमंत्रींनी, ते त्याच्यासाठी पूर्ण जागरूक आहेत. आणि यामधनं एक थेट किंवा अप्रत्यक्षपणे त्यांनी एक संदेश द्यायचा प्रयत्न केलाय की आता याच्या पुढे चर्चा होईल ती फक्त पीओके बद्दल, पाकव्याप्त काश्मीर बद्दल, इतर कुठल्याही विषयावर चर्चा होणार नाही. म्हणजे भारताने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. हो, भारताने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. कारण याच्या पुढचा जो कुठला भाग आहे, याच्या पुढे आता काय उरलेलं आहे, फक्त पाक व्याप्त काश्मीर. आधी तो आपला होता, आजही आणि पुढे राहणार आहे. म्हणून याच्या पुढे जर चर्चाच करायची असेल तुम्हाला, म्हणजे शत्रूला, तर सरळ या आणि बोला की काय आहे. पाक व्याप्त काश्मीरमध्ये कम्प्लीट पीओके हा भारताचा हिस्सा आहे. तिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे, तिथले जे लोक आहेत, तिथलं वातावरण आहे, हे सगळं आपल्याला आपल्यासाठी येते आणि तो भारताचा भाग आहे. काही कारणामुळे, राजकीय कारणामुळे त्यावेळेस जे त्यांनी घडवून आणलं ते आपल्याला मान्य नाही आहे. आणि पीओके मधला जो आहे, कारण जर आपण तो आपल्याजवळ नसेल तर ते त्याच्यातून आपल्यावरती पुन्हा काही ना काही कारवाई करण्यासाठी तत्पर होतील, त्याच्यात पुन्हा ते सक्षम होतील. म्हणून आपल्याला तो जड से निकालना आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला आता पुढचा जो मुद्दा आहे तो फक्त पीओके आहे, पाक व्याप्त काश्मीर किंवा पाक ऑक्युपाईड काश्मीर. आपल्यालाही म्हणायला चांगलं नाही वाटत वारंवार की कसं काय पाक व्याप्त. मला एक लहान मुलगा विचारत होता की पाकने कसा घेतला सर, तर त्याला ते सांगावं लागतं पूर्ण. म्हणून आपल्याला लवकरात लवकर तो आपल्या ताब्यात घेणं गरजेचं आहे. तरच आपल्याला या अतिरेक्यांच्या ज्या कारवाई झाल्या होत्या, जी 5 मुख्य स्थळं होती पीओके मध्ये, ज्याला आपण आता नुकतंच 7 तारखेला 6 ते आणि 7 तारखेच्या रात्री जे नष्ट केलं आहे, ते आपल्याला करणं गरजेचं होतं. आणि याच्या पुढे ते तिथे पुन्हा अशी परिस्थिती उत्पन्न न होऊ देणे हे आपलं काम आहे. त्याच्यासाठी आपल्याला पीओके घेणं गरजेचं आहे. पण ब्रिगेडियर गावपांडे, पाकिस्तान नाठाळ आहे, त्यांच्यासोबत पीओके सारखा एवढा गंभीर प्रश्न आणि त्यांच्या इंटरेस्टचा प्रश्न हा चर्चेतनं सुटणं शक्य आहे का, की त्यासाठी आपल्याला शस्त्रच हातात घ्यायला लागणार आहे? बरोबर आहे तुमचा प्रश्न. सगळ्यांना वाटतं, कारण आपला जो चर्चा जेव्हा सुरू होते त्यावेळेस तर बहुतेक शस्त्र नसतात आणि जर पुढे मागे जर अशी गरज पडली तर मग त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येतील. या क्षणाला आपण कुठली पावलं कशी उचलू, कारण हा थोडासा राजकीय प्रश्न आहे, पॉलिटिकल प्रश्न आहे आणि थोडासा स्ट्रॅटेजिकही प्रश्न आहे. त्याच्यामुळे या क्षणाला आपण याच्यावरती चर्चा करणं, कारण याच्यावरती जे काही मुद्दे आहेत ते सध्या राखीव आहे कोणाकडे, आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे. पण त्याच्यावरती सगळं असतं, सामदाम दंडभेद, आणि याचा विचार ठेवून पुढचे पावलं घेण्यात येतात. काही काही गोष्टी सध्या आपण या क्षणी एकदम त्याला प्रिएम्प्ट करू शकत नाही किंवा आपण त्या आता बाहेर आणू शकत नाही. आणि म्हणून गोष्टींवरती चर्चेतून त्याचं उत्तर निघेल आणि त्या चर्चेतून उत्तर दोन्ही निघू शकतं, फक्त चर्चेपर्यंत किंवा बियॉन्ड द चर्चेच्या बाहेर जाऊ शकतं. तर सगळे ऑप्शन आपल्याजवळ ओपन राहतील. आपल्याजवळ जे पर्याय आहे ते नेहमी आपल्या हातात राहतील. आणि आपण वॉरफेअरचं एक नवं उदाहरण आता या परिस्थितीनुसार जगासमोर ठेवलेलं आहे. आपण इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर केलं. आपल्या एकाही माणसाने पाकिस्तानच्या भूमीमध्ये पाय ठेवला नव्हता, एलओसी ओलांडली नव्हती आणि पाकिस्तानला आपण गुडघ्यावर आणलेले. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे सायकोलॉजिकल वॉरफेअर. घुस के मारेंगे हे जे सांगितलेलं होतं त्याने पाकिस्तानचा आणखी जास्त थरकाप उडालेला दिसतोय. मला वाटतं शस्त्रसंधी इनिशिएट करणं हे कदाचित त्याचंच प्रतीक असावं. बरोबर आहे तुमचं म्हणणं. एक तर सायकोलॉजिकल वॉरफेअर हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. पहिले कसे साधे युद्ध होत होते, पण कालांतराने मागच्या काही वर्षापासून सायकोलॉजिकल वॉरफेअर सुरू झालं. म्हणजे दुसऱ्यांचं जे मन आहे
परकीयांचं किंवा शत्रूचं त्याच्यावरती आपण कसा आघात घालतो त्याची बरेचशी वेगवेगळे प्रकार आहे. त्यांच्यावरती काही भाषणं देऊन, इव्हन साध्या क्रिकेटमध्ये देखील एक बॉलर बॅट्समनवरती काही ना काही बोलतो, त्याच्यामुळे तो घाबरून येतो. त्याचप्रमाणे असे बरेचसे असतात कि हम घर में घुस में मारेंगे, आप गोली चलाओगे तो गोली का जवाब गोले से दिया जाएगा, ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा, आप एक मारोगे तो हम 100 मारेंगे. असं करत करत जेव्हा होतं तर त्याप्रमाणे शत्रूवरती एक दबाव येतो. त्याचप्रमाणे याच्यामध्ये कसं झालं की जेव्हा IWT आम्ही बंद करणार आहे, पूर्ण पाकिस्तानाचं मन एकदम खचून गेलं. त्यांची इकॉनॉमी आधीपासूनच डाऊन आहे. जेव्हा त्या शत्रू देशाची इकॉनॉमी डाऊन आहे त्याच्यामुळे काय फरक पडतो की त्यांचं उत्पन्न कमी होतं, त्याच्या तिथे सगळ्या महाग झाल्या आहे, प्राइस इंडेक्स वाढलेला आहे, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरवर परिणाम होत आहे, त्यांच्या बऱ्याचशा ज्या संस्था आहेत त्या देखील कोलमडायला येत आहे. आणि हे सगळं करताना त्यांना जाणवतं काय की पूर्ण जनमानस जो तिथला आहे तो तिथल्या सरकार विरुद्ध जातो, जो जनमानस आहे तो त्यांच्या इव्हन त्यांच्या लष्कराविरुद्ध जातो की यांनी काहीच केलेलं नाही. म्हणून आपल्याला सायकोलॉजिकल वॉरफेअर जे साधन असतं त्याची मदत घ्यावी लागते. दुसरं असं आहे की डिजिटल वॉरफेअर, जसं तुम्ही म्हटलंय आजकाल, आणि सिग्नल कम्युनिकेशन मधून त्याच्यातून हे बरंच होतं. पाकिस्तानी मध्यंतरी करत होतं, खोट्या खोट्या बातम्या पाठवत होतं जेणेकरून आपल्या इथल्या लोकांवरती परिणाम होईल. पण सातत्याने आपल्या इथे बातम्यांमध्ये, मीडियामध्ये आणि सरकारकडून सांगण्यात येते की कुठल्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. कारण हे जे आपलं इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आहे त्याच्यात बरीच 5-6 प्रकरणं आहे, इन्क्लुडिंग डिजिटल प्लॅटफॉर्म. आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील लढाई लढण्यासाठी लोक तत्पर झालेलं आहे. म्हणून आपल्याला हे वारंवार सांगावं लागतं, आपली जी जनता आहे भारतातली ती माझ्या मते आणि माझा जो अनुभव मी पाहिलाय बरेचसे पुढे गेलेले आहेत आणि त्यांना माहित असतं, बहुतेक बऱ्याच लोकांना, फक्त मोजके काही लोक आहेत ते चुकीच्या बातम्या पाठवतात. म्हणून आपल्या लोकांनी याच माझ्या भाषणातून किंवा आपल्या बोलण्यातून सांगतो की कोणीही चुकीच्या गोष्टींकडे किंवा चुकीच्या बातम्यांकडे किंवा एकदम सटकमटक बातम्या असतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका. प्रॉपर माध्यमातून येणाऱ्या किंवा सरकार करून येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष ठेवावं. आणि म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्मचा जो किंवा इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. येत्या वर्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये तो येणार आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की आपली जी सिस्टीम आहे, आता ड्रोन आले, पहिले ड्रोन नव्हते म्हणून आपल्याला वी हॅड टू क्रॉस द बॉर्डर किंवा वी हॅड टू क्रॉस द LC, पण आता तेवढं नाही आहे. आज आपले जे ड्रोन आहे वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याचबरोबर आपली अँटी ड्रोन सिस्टीम, त्याचबरोबर आपलं एअर डिफेन्स सिस्टीम आणि त्याला लागणारे जितके आपले इक्विपमेंट आहे ते अचूक टप्पा नापून घेतात. आपला जो कम्प्लीट ग्रीड रेफरन्स येतो सॅटेलाइटमध्ये म्हणा, अजूनही आपले काही काही इलेक्ट्रॉनिक आहे ते आपण इथे उल्लेख करू शकत नाही, त्याच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात आणि त्याप्रमाणे आपले जे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे ते त्याचा आढावा घेतात आणि अचूक मारा करतात. म्हणून आपलं मिसाईल वगैरे त्याच ठिकाणी जाऊन लागतं आणि तेच झालेलं आहे. मागच्या 2 दिवसाआधी त्यांचे जे मुख्य विमानतळ होते, चकलाला घ्या, त्याच्यानंतर जॅकोबावाद घ्या किंवा स्कार्दू घ्या, त्याला हिट कसं काय केलं, मला याचा अनुभव आहे. ते फक्त आपल्या प्रणालीबरोबर आणि त्याचबरोबर आपली जी माणसं आहेत, आपले जे सैनिक आहे, आपले जे अधिकारी आहे ते अत्यंत निपुण आहे. मॅन बिहाइंड द मशीन इज इक्वली इम्पॉर्टंट अलॉंग विथ द, एवढंच महत्त्वाचं आहे जेव्हा आपलं इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि डिजिटल वॉरफेअरच्या बरोबर त्या इक्विपमेंट बरोबर किंवा त्या साधनाबरोबर असणारा माणूस तो देखील तेवढाच जागरूक असावा. त्याच्यात भारतीय बरेच जागरूक असतात, तत्पर असतात, म्हणून आपण हे एवढं अचीव करू शकलो, आपण हे सगळं साधू शकलो. सर, आपली वेळ संपत आलेली आहे, मात्र हा प्रश्न विचारल्याशिवाय मला राहवत नाहीये. आतापर्यंत भारत पाकिस्तान प्रश्नामध्ये ह्युमन राईट्स ही फार दुखरी नस होती आपली आणि ह्युमन राईट्सच्या मुद्द्यावरनं कायम भारताला कोंडीत इंटरनॅशनल लॉबीमध्ये पकडलं जायचं, UN मध्ये पकडलं जायचं. मात्र आता दहशतवाद्यांना कसले ह्युमन राईट्स म्हणत आपण ह्युमन राईट्स ही आपली ताकद बनवलेली असं वाटतं. हो, आपली ताकद आहे. यावेळेस असं भारतावरती असे आरोप झाले नाही आहे आणि आपण खूप काळजी घेतलेली आहे. का काळजी घेतलेली आहे? कारण आपला मुख्य उद्देश तोच होता. बहुतेक ही सगळी बातमी आपल्या नेतृत्वाने, आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला सगळं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आपले अचूक हल्ले झाले आहेत, इतके प्रिसिजन गायडेड, बिलकुल सर्जिकल टाईप, बिलकुल पिन पॉइंटेड टार्गेट आपण केले. त्याच्यामुळे कुठल्याही लोकांवरच नाही तर अन्यथा क्रॉस फायर होत असतं. गेहूं पिसोगे तो सोंडे भी उसमें आ जाएंगे, आपण जे म्हणतो त्याच्यावर, पण तसंच करण्यात आलं नाही. आपण खूप काळजी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही माझ्या वाचण्यात आलं नाही किंवा मीडियामध्येही नाही आलं की कोणी भारतावरती ह्युमन राईट्स व्हायोलेशनवर काही आक्षेप घेतलेला आहे. कारण आपलं जे आपली जी पद्धती होती ती अचूक होती आणि प्रॉपरली आपण त्याला हँडल केली आहे. म्हणून आपल्यावरती कुठलेही आरोप आणि आक्षेप आलेले नाहीत आणि बहुतेक येणारे नाही. आणि इतक्या वर्षाच्या प्रयत्नांनी आपण, मला वाटतं, जगाला सुद्धा दाखवून दिलेलं आहे की पाकिस्तानामध्ये कसा दहशतवाद पोचला जातोय आणि त्याचे उघड पुरावे आपण देतोय आणि त्या दहशतवाद्यांच्या डोक्यावरती टिपून टिपून ज्यावेळेला आपण मारतोय त्यावेळेला नक्कीच जगामध्ये आपली ताकद ही अशी मोठी असणार आहे. सर, खूप खूप धन्यवाद. आपण
वेळ दिला त्यासाठी.